नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक महिला वडाची पूजा करतात, पण या दिवशी उंबरठा पूजन केल्याने घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचा वास कायम राहतो, अशी धार्मिक मान्यता आहे. आज मी तुम्हाला उंबरठा पूजनाची संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक गोष्ट करायची आहे. ही गोष्ट केल्याने तुमच्या घरात अखंड लक्ष्मी राहते, पतीला दीर्घ आयुष्य मिळते व प्रत्येक कामात यश मिळते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उंबरठा पूजन का करावे? उंबरठा हा फक्त घराचा प्रवेशद्वार नसून तो आपल्या घराचे रक्षण करणारा पवित्र भाग मानला जातो. असे मानले जाते की ज्या घरात उंबरठा स्वच्छ, पवित्र आणि पूजलेला असतो त्या घरात सकारात्मक ऊर्जा, सुख, समृद्धी आणि माता लक्ष्मीचे आगमन होते. आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी एक गोष्ट करायची आहे. उंबरठा पूजन तर करायचेच आहे, पण उंबरठा पूजन केल्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर काही गोष्टी काढायच्या आहेत. त्याने आपल्या घरात अखंड लक्ष्मी राहते. बघा, आपल्याला काय करायचं आहे तर आपण नेहमीप्रमाणे जसे उंबरठा पूजन करतो, उंबरठ्याला हळदीचे लेपन करतो, त्याचप्रमाणे आपल्याला आजही उंबरठ्याला हळद लावायची आहे. आपल्याला आज एक गोष्ट लक्ष्मी प्राप्तीसाठी करायची आहे, ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, आपल्याला सर्वप्रथम उंबरठा स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. हळदीचे लेपन करून झाल्यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचे आहे. कुंकवाने स्वास्तिक काढणं म्हणजे हे शुभ, मंगल आणि यशाचे प्रतीक मानले जाते. स्वास्तिकामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि घरात आनंद, शांत व भरभराट नांदते, अशी श्रद्धा आहे. आपल्याला उंबरठ्या पूजन झाल्यानंतर म्हणजेच उंबरठ्याला हळद लावल्यानंतर दोनही बाजूने कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचे आहे. त्या स्वास्तिक काढल्यानंतर त्या दोनही कुंकवाच्या स्वास्तिकावरती आपल्याला थोड्या अक्षदा वाहायच्या आहे. अक्षदा म्हणजे अखंडता आणि पूर्णत्वाचे प्रतीक आहे. देवाला अर्पण केलेल्या अक्षदामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि घरात अखंड सुख नांदते, अशी प्रार्थना केली जाते. त्यानंतर बघा, उंबरठ्याच्या मध्यभागी अष्टदल कमल आपल्याला काढायचे आहे. हे अष्टदल कमल आपल्याला कुंकवाने काढायचे आहे. अष्टदल कमल हे माता लक्ष्मीचे प्रिय आसन मानले जाते. अष्टदल कमल हे अष्टलक्ष्मीचे प्रतीक आहे. त्यामुळे धन, धान्य, आरोग्य, संतती, विजय, धैर्य आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळावा अशी भावना असते. त्यामुळे हे अष्टदल कमल आपल्याला उंबरठ्याच्या मधोमध कुंकवाने काढायचे आहे. कुंकवाने काढल्यानंतर आपल्याला त्या अष्टदल कमलवरती देखील थोड्याशा अक्षदा वाहायच्या आहे. त्यानंतर बघा काय करायचे आहे. उंबरठ्यावर आपल्याला 8 कुंकवाचे बोटं लावायचे आहे. कुंकवाचे 8 बोटं आपल्याला ओढायचे आहे. प्रत्येक बोट लावताना अष्टलक्ष्मीचे स्मरण करायचे आहे. अष्टलक्ष्मीचे नावं आदिलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, धनलक्ष्मी असे म्हणून आपल्याला प्रत्येक बोट आपल्याला उंबरठ्यावर ओढायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे बघा, दिवा लावायचा आहे आणि पूजा करायची आहे. उंबरठ्यावर दिवा लावून ओवाळायचा आहे आणि अगरबत्ती लावून पूजा करायची आहे. त्यानंतर आपण फुले अर्पण करायचे आहे. मनोभावे माता लक्ष्मीची तसेच कुलदेवीची प्रार्थना करायची आहे. उंबरठ्याभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे. उंबरठ्यासमोर सुंदर फुलांची किंवा रंगीत रांगोळी काढा. रांगोळीमुळे शुभ वातावरण निर्माण होते आणि घरात सकारात्मक स्पंदने वाढतात, अशी श्रद्धा आहे. बघा, आपल्याला एवढं वटपौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेला करायचे आहे. तसेच दर पौर्णिमेला देखील आपण ह्या गोष्टी केल्या तर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात सदैव राहतो. बघा, धार्मिक मान्यतेनुसार श्रद्धा आणि भक्तिभावाने उंबरठा पूजन केल्याने माता लक्ष्मीची कृपा घरावर राहते. घरात सुख, शांती, समृद्धी आणि मंगलमय वातावरण निर्माण होते. ही पूजा फक्त वटपौर्णिमेलाच नाही तर दर पौर्णिमेला केली तर अधिक शुभ आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.